नमस्कार गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही मजेतच असणार. तर हा आहे माझा नवीन चॅनल, तुम्ही बरोबर ओळखलात. तर माझं नाव गिरिजा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पापा अँड पापा की परी. ऑफकोर्स माझे पप्पा पण आहेत माझ्यासोबत आणि हा आमच्या दोघांचा एकत्रित आहे. तर मी माझं इंट्रोडक्शन करून देते. तर मी आता सध्या 11वीत गेली आहे आणि माझा मुख्य हेतू आहे की मला माझी ह्याच्या पुढची जर्नी कशी असणार हे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मला ते खूप आवडणार आहे शेअर करायला आणि नक्की तुम्हाला पण खूप आवडेल ते बघायला. तर आता मी पप्पांची एंट्री करवते, चला बघूयात. पप्पा ओहो गाईस, तर पप्पा आलेले आहेत. हां, आता मला काय सांगायचं आहे, आम्ही जो गिरिजाने नाव चांगलं सुचवलं पापा अँड पापा की परी, आणि तो आम्ही चॅनल चालू केलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी बघा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. आणि गिरिजाचं जी जर्नी आहे गिरिजा आत्ता खरं तर स्वतःच्या समजूतदारीच्या जीवनामध्ये आलेली आहे आणि तिचं लाईफ ती कसं आता पुढे शिकते आहे, कशी मोठी होणार, त्याचं तिने जर्नी करायचं ठरवलं आहे. आणि ती जर्नी ह्या यूट्यूब चॅनलच्या रूपाने तुम्हाला सगळ्यांना पण पाहायला भेटेल. नक्कीच मलासुद्धा ती बघायला भेटेल. आता सध्या तरी चॅनल मी ऑपरेट करणार आहे, मी सांभाळणार, कारण ती तिची नीटची परीक्षा देते आहे. नीटची प्रिपरेशनला चालली आहे ती आणि त्याचा अभ्यास सुरू करणार आहे. तर त्याची तर ती जर्नी सांगेलच. नीटचा अभ्यास कसा होतो, काय करतात, त्या सर्व गोष्टी ती सांगेल. आणि ती जर्नी करत असताना सगळ्या काही गोष्टी आपल्याला सांगेलच ती. आणि त्यासोबत कसं आहे की आता मी पण पप्पा म्हणून तिला मदत करणार. आणि या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना नुसतं एज्युकेशन्स किंवा तिच्या सगळ्या गोष्टी अशाच नाही दिसणार. तर आम्ही जी काय मौज मजा करतो, जे काय फिरतोय, ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार. म्हणजे जे आम्ही कोकण एक्सप्लोअर करतो किंवा दुसरीकडे कुठे फिरायला जातो, मी कधी दिल्लीला वगैरे फिरायला जातो किंवा दुसरीकडे जातो, तर त्या नवनव्या गोष्टी ज्या काय भेटतात, ज्या काय दिसतात, त्या आम्ही तुम्हाला नक्कीच या चॅनलच्या रूपाने दाखवू. आणि कोकणामध्ये मी खूप फिरत असतो, त्यामुळे नवनवीन ठिकाणं, नवनवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपण मराठी माणसं आहोत, आपली संस्कृती जतन करण्यासाठी ज्या काही गोष्टी पाहावयास मिळतात, सगळीकडे आपण फिरताना काय अनुभवायला मिळतात, ते सगळे अनुभव मी सुद्धा गिरिजामुळे या चॅनलला शेअर करीन. मी तुम्हाला आता बाकीचं सगळं गिरिजा सांगेल. तर गाईज, पप्पांनी तुम्हाला सगळं सांगितलंच असणार. सो आता मी सांगते. तर मी खास मुलींसाठी पण एक गोष्ट सांगते. आता मी पण ऑफकोर्स मुलगीच आहे, तर त्यांच्या आवडीच्याच गोष्टी मी ह्या चॅनलवर करणार. म्हणजे स्किन केअर, मेकअप रुटीन, डेली रुटीन पण. सो मी तुम्हाला त्या गोष्टी पण शेअर करेन. आणि आता येते आपली मेन गोष्ट. सो मी आता नीटसाठी प्रिपेअर होते. याचा अर्थ मी MBBSच करणार, ऑफकोर्स डॉक्टर बनणार आहे एक. सो त्याच्याशी रिलेटेड मी खूप जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. आणि आता मी 11वीत आहे, म्हणजे अजून तर मी काय तितक्या लेवलला गेली नाही आहे. सो ही माझी सुरुवात आहे खरं तर. 11वीत कसा अभ्यास करतात, NCERT कशी आपण वाचायची, परत आणि सगळ्यात मेन गोष्ट, जर तुम्ही पण विचार करत असाल की पुढे नीट करायचं किंवा JEE करायचं, तर तुम्ही नक्कीच आकाश क्लास जॉईन करा. कारण तो एक उत्तम असा क्लास आहे. तिथे तुम्हाला सगळ्या तुमच्या क्वेश्चनचे डाऊट सॉल्व केले जातील. तिथे खूप छान शिकवलं जातं. आणि मी आहे पवई ब्रांचमधून, ती अतिशय उत्तम अशी आहे. सो मी त्याच्याही तुम्हाला अपडेट देईन. तर गाईज, मी त्या तुम्हाला NCERTचं सगळं सांगीन, माझ्या अभ्यासाची रिलेटेड खूप गोष्टी सांगीन. तर आता आपण रोज भेटणारच आहोत तसं तर. पण तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनलवर, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईब केलं असेल तर खाली बेल आयकन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्लॉग्सचे अपडेट येतील. आणि नक्की पाहायला विसरू नका आमचा चॅनल पापा अँड पापा की परी. थँक्यू, बाय.